नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे एक हंडा माती. बघा, मातीला किती महत्त्व आहे. ज्या मातीच्या भरोश्यावर आपण जीवन जगत आहे, मातीच्या भरोश्यावर म्हणजे शेतीच्या भरोश्यावर. शेतीमधून जे अन्न पिकते, आपण अन्नच खाऊ शकतो. पैसा कितीही असला तरी पैसा खाऊ शकत नाही. ज्या दिवशी अन्न राहणार नाही, त्या दिवशी आपण पैसासुद्धा खाऊ शकणार नाही. कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये ज्या लोकांजवळ खूप पैसा होता, पण त्यांची भूक अन्नाशिवाय भागली नाही. जे घरामध्ये बसून होते, ज्या लोकांजवळ पैसा असूनही ते बाहेर निघू शकत नव्हते, त्या लोकांसाठी तर खूपच गंभीर परिस्थिती होती. खेड्यापाड्यामध्ये तर कसं तरी भागून गेलं, पण शहरामध्ये खूप मोठी गंभीर परिस्थिती होती. बाहेर जाण्याची सुद्धा त्यांना संधी मिळत नव्हती. तर मग आपण आता कथेला सुरुवात करूया. एका गावामध्ये राजपाल नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, खूप मेहनत करायचा. त्याला 2 मुले होती. मोठ्या मुलाचे नाव होते चंद्रपाल आणि छोट्या मुलाचे नाव होते विजयपाल. राजपाल रात्रंदिवस खूप मेहनत करायचा. हळूहळू तो श्रीमंत झाला. हळूहळू वेळ जात होता व राजपाल म्हातारा झाला. शेतीतील काम चंद्रपाल व विजयपाल सांभाळत होते. त्याचे दोन्ही मुले सांभाळत होते. राजपालला चिंता वाटू लागली. माझी तब्येत तर ठीक नाही. मला जर काही झाले तर यानंतर माझ्या संपत्तीसाठी माझी दोन्ही मुले भांडतील. राजपाल शिकलेला नव्हता. त्याला वाटणीबाबत जास्त माहिती नव्हती. शेवटी त्याने वाटणीसाठी एक युक्ती शोधली. त्याने एका रात्री शेतामध्ये 2 हंडे जमिनीमध्ये पुरून ठेवले. काही दिवसानंतर त्याची तब्येत अधिकच खराब होऊ लागली. मृत्यूची वेळ जवळ येताच अशी झाल्यावर दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाला, मी शेताच्या उजव्या कडेला 2 हंडे जमिनीमध्ये पुरून ठेवले आहे. माझा मृत्यू झाल्यानंतर ते हंडे काढा व त्याच्यात जे मिळेल त्याच्यामध्येच समाधान माना. काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. चंद्रपाल आणि विजयपाल यांना आपल्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवली. ते गावातील काही लोकांसोबत शेतामध्ये गेले व त्यांची खणणी सुरू झाली. ते हंडे पुरलेले पाहण्यासाठी. त्यांना 2 हंडे मिळाले. हंड्याचे तोंड बंद केलेले होते. ते हंडे उघडणार तेवढ्यात एक प्रमुख म्हणाला, अगोदर तुम्ही हंडे वाटून घ्या आणि मगच उघडा. माहीत नाही या हंड्यामध्ये काय असेल, त्यामुळे ज्याच्या वाट्याला जे येईल त्याने ते घ्या. कारण मग हंडा उघडून पाहिल्यावर दोघांमध्ये भांडण नको. दादा, तू तुझ्यासाठी पहिला हंडा घे, छोटा विजयपाल म्हणाला. सगळ्यांनी त्याच्या या गोष्टीला पाठिंबा दिला, कारण चंद्रपाल मोठा होता. पण चंद्रपाल म्हणाला, नाही भाऊ, तू तुझा हंडा निवड, पहिला हक्क तुझा आहे. पण छोटा विजयपाल ऐकायला तयार नव्हता. शेवटी चंद्रपालने एक हंडा घेतला, दुसरा विजयपालने घेतला. आता चंद्रपालने हंडा उघडला तर त्यामध्ये सोने, नाणे, दागदागिने मिळाले. विजयपालने हंडा उघडला तर त्यामध्ये माती मिळाली. चंद्रपाल आनंदाने म्हणाला, बाबा माझ्यावर खूप प्रेम करत होते, म्हणून मला सोने नाणे मिळाले. विजयपाल शांत उभा होता, कारण त्याला माती मिळाली होती. त्याला समजत नव्हते की वडिलांनी एका हंड्यामध्ये माती का ठेवली. त्याला वाटले यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य असणार. त्याने लोकांना विचारले, परंतु कोणालाच काही समजले नाही. प्रमुख म्हणाला, तू या हंड्यातील मातीबद्दल राजाला विचार, ते नक्कीच काहीतरी मार्गदर्शन करेल. काही लोकांसोबत विजयपाल दरबारामध्ये पोहोचला. राजाने त्याची पूर्ण गोष्ट ऐकली. राजाने त्याला आपला घडा सुद्धा दाखविला. राजा सुद्धा विचारात पडला. त्याने पुन्हा एकदा संपूर्ण गोष्ट ऐकली आणि हसू लागला आणि निर्णय देताना म्हटले, ही तर सामान्य गोष्ट आहे. तुझ्या वडिलांनी त्या हंड्यामध्ये माती यामुळे ठेवली की ज्याला मातीवाला हंडा येईल तो जमिनीचा मालक बनेल. राजाच्या या निर्णयाची सर्व लोक प्रशंसा करू लागले. आता विजयपालला हंड्याबाबत काहीच शंका नव्हती, कारण मातीचा हंडा त्याला मिळाला होता तर त्याच्या नशिबामध्ये पूर्ण शेती होती आणि ज्याला सोन्या चांदीचा हंडा मिळाला होता त्याला शेतीमध्ये काहीच अधिकार नव्हता. खूप मोठ्या गोष्टी हळुवारपणे समजून घ्यायला पाहिजे, कारण ही गोष्ट अशी झाली की एक हंडा सोन्याचा आणि एक हंडा मातीचा. मातीचा हंडा घेऊन मी काय करू असा त्यालाही प्रश्न पडला असेल आणि सोन्याचा हंडा ज्याला मिळाला त्याला वाटले असेल आता मी याला सोने कसे देऊ. त्यामुळे काही गोष्टी समजूतदारपणाने आणि शांततेने समजून घ्याव्या लागतात. मोठ्याच्या अनुभवी गोष्टी.
चंपावती नावाच्या नगरीमध्ये कन्नूशहा नावाचा व्यापारी राहत होता. त्याला एकच मुलगा होता. त्याचे नाव होते मन्नूशहा, पण तो आपल्या वडिलांसारख्या व्यवहारात पारंगत नव्हता. जेव्हा कन्नूशहाचा शेवटचा क्षण जवळ येऊ लागला, तेव्हा तो मन्नूला आपल्याजवळ बोलावून घेऊन म्हणाला, मुला, मी तुला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्याचे जीवनामध्ये पालन कर. अंगणामध्ये बोरीचे झाड लावू नकोस. सैन्यातील शिपायांना आपला मित्र बनवू नकोस. जुन्या नोकरांना काढून टाकून नवे नौकर भरती करू नकोस आणि स्त्रीला गुप्त गोष्टी सांगू नको. या 4 गोष्टी त्याने आपल्या मुलाला सांगितल्या. त्यानंतर कन्नूशहाचा मृत्यू झाला. मन्नूशहा व्यवहारात कुशल नव्हता. त्याने विचार केला की त्या 4 महत्त्वाच्या गोष्टीचे परीक्षण करून बघू. त्याने लगेच अंगणामध्ये बोरीचे झाड लावले. राजाच्या शिपायासोबत मैत्री केली. सगळे जुने नौकर कामावरून काढून टाकले व नवीन नौकर भरती केले. अर्थात त्याने तेच केले जे वडिलांनी करायला त्याला सांगितले नव्हते. खरं तर तो वडिलांची आज्ञा मोडणार नव्हता, पण हे त्याला अवश्य जाणून घ्यायचे होते की असे केल्याने काय परिणाम होईल. एक दिवस तो फिरायला गेला, तेव्हा त्याच्या मनामध्ये आले की असे काहीतरी काम करावे की जे गुप्त ठेवले जाईल. त्यामुळे त्याच्या पत्नीची परीक्षा सुद्धा घेता येईल आणि चौथा परिणाम सुद्धा समोर येईल. रस्त्यामध्ये त्याला छोटा राजकुमार दिसला. त्याने त्याला पकडले व गुप्त खोलीमध्ये बंद केले. पुन्हा एक टरबूज खरेदी केले. ते कापले व त्यामध्ये लाल रंग भरला. ते टरबूज कपड्यामध्ये गुंडाळून घरी घेऊन आला. तेव्हा पत्नीने विचारले, हे काय आहे? हे राजकुमाराचे डोके आहे. मी राजकुमाराची हत्या केली. त्याचे डोके आपल्या अंगणामध्ये पुरणार आहे. एका तांत्रिकाने सांगितले, यामुळे तुझ्या धंद्यात अजून काही पट वाढ होईल. धंद्यात वाढ होण्यासाठी मी हे असे करतो. असे म्हणून त्याने टरबूज अंगणामध्ये पुरले आणि म्हणाला, खबरदार, ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये, नाहीतर आपले काही खरे नाही. नगरामध्ये राजकुमार गायब झाल्याची खबर पसरली. मन्नूशहाच्या पत्नीला सुद्धा ही खबर ऐकायला मिळाली. तिने ही सगळी गोष्ट एका माळिनीला सांगितली व तिला सांगितले की कोणाला ही गोष्ट सांगू नको, कारण माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे. पण माळिनीला थोडीच तिच्या पतीची कदर होती. माळिनीने ही सर्व गोष्ट राणीला सांगितली. राणीने सारी घटना राजाला सांगितली. राजांनी मन्नूशहाला अटक करण्याचे आदेश दिले. अटक करायला तोच सैनिकाला जो त्याचा सर्वात जवळचा मित्र होता. जेव्हा मन्नूशहा चालू लागला, तेव्हा त्याची पगडी बोरीच्या झाडाला अडकली. ती पगडी उचलायला गेल्यानंतर त्या शिपायाने धक्का देऊन मन्नूशहाला त्या खड्ड्यामध्ये पाडले. मन्नूशहाला अटक झाली आहे ही खबर मिळताच त्याच्या नव्या नोकरांनी त्याची दुकाने लुटली. राजांनी मन्नूशहाला फाशीची शिक्षा ऐकवली. शिक्षा ऐकून मन्नू हसू लागला. राजाने विचारले, का हसतो आहेस? तू का बरं हसतो आहेस? महाराज, मला आपल्या मूर्खपणावर हसू येते. माझ्या वडिलांच्या गोष्टीचे परीक्षण करता करता मला ही शिक्षा भोगावी लागते. काय म्हणतेस तू ते स्पष्टपणे सांग, राजा म्हणाला. मन्नूशहाने झालेली सर्व हकीकत सांगून टाकली आणि राजकुमाराला सोडून दिले. शिपाई राजकुमाराला घेऊन आले. यामुळे म्हणतात, मोठ्या माणसाच्या गोष्टी ऐकायला पाहिजे. मोठे माणसं जे सांगतात ह्या त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी असतात. त्याने अनुभवलेल्या असतात. आपण जेव्हा आपला मुलगा शाळेत जातो, लहान असतो, तेव्हा आपण नेहमी ओरडत असतो, बापू बरोबर जाशील, गाडी मोटारीचं पाहशील, इकडे तिकडे हळू चालत जा, धावत नको जाऊ. पण मुलगा कधी